हे एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कशा आहात? मजेत ना? कोकणकर साजिरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही आज देवळात जाणार आहेत. तर मम्मी, कोणतं देऊळ आहे? कद्रीला. तिकडनं ते आता पहिलं कद्रीला जाणार. आता बसमधून 3 बस बदली करायची, 1 रिक्षा बदली करायची. हां. मग त्यानंतर तिथे 1 रात्री राहणार. मग नंतर तिथे देवाचा प्रसाद खाऊन मग निघणार कद्रीला, लेपाक्षीला. अच्छा, म्हणजे इकडनं बस 3 बस चेंज करायची आणि मग रिक्षा. मग त्यानंतर आपण पोहोचणार कद्रीला. तर गाईज, तिकडे पोहोचल्यावर मी तुम्हाला दाखवते कद्री देऊळ कसं आहे. आता आम्ही बसमध्ये आहे. इथून गोरीबिंदूरला चाललो आम्ही आणि त्या गोरीबिंदूरवरून दुसरा बस चेंज करायचा आम्हाला. खूप गर्दी आहे बसमध्ये. बसायला जागाच नाही भेटली. प्रणय पण उभा आहे, स्टाईल मारतोय नुसता. दरवाजावर उभा होता स्टाईल मारत. त्याला बोललो इकडे उभा राहा, नाही तर दरवाजातून स्टाईल मारत बाहेर जायचं. हे कंडक्टर आहे, समजत नाही यांना. कर्नाटकामध्ये बोल, कन्नडा सॉरी. हां, कन्नडामध्ये बोलशील तर माहिती पडेल त्यांना. सगळ्या लेडीजच आहेत बसमध्ये. लेडीज बस आहे काय रे? गव्हर्नमेंट बस. पण लेडीज काय असं आहे काय? कंपनीमध्ये जातात का कामाला इकडून, शाळेचे कपडे घालून? मुंबईपेक्षा बसमध्ये गर्दी आहे बघा. मुंबई सारखंच कर्नाटक, गोरीबिंदूर सगळे लेडीजच आहेत. कारण लेडीजला इकडे प्राधान्य आहे तिकिटीमध्ये. किती रुपये आहे तिकीट? 5 रुपये ना? फ्रीमध्ये. आधार कार्ड दाखवलं का फ्रीमध्ये तिकीट. सगळे आधार कार्ड घेऊन जातात. खूप गर्दी आहे मुंबईसारखी. मुंबईपेक्षा पण खूप गर्दी आहे बसमध्ये. तुम्ही बघू शकता दरवाजावर पण लोक उभे. ते सगळे आम्हाला जाणारे लोक असावे बहुतेक. सकाळी गाईज, आता आपण गोरीबिंदूरला उतरले. तर आपल्याला आता इकडनं सेकंड बसमधून इंदूपूरला जायचं आहे. सो आपली बस बघा इथे उभी आहे. ही आपली बस आहे. तर या बसातून आपल्याला इंदूपूरला जायचं आहे. बसमध्ये बसलो. आता इथून इंदूपूरला चाललोय. आता थोडी भूक लागली होती. सकाळी घरून काही खाऊन नाही आलो आम्ही. आता आईनी इडली घेतली. इडली बघा केवढी मोठी आहे. यो बाप, 2 इडल्या आहेत. भाकरी वाटते मला जाडी. एका इडलीमध्ये काम तमाम, फुल भारी. चला नाश्ता करतो आता. या नाश्ता करायला या तुम्ही पण. बसमध्ये काय एवढी गर्दी नाही आहे. मगाशी बस पकडली होती त्याच्यामध्ये भरपूर गर्दी होती. इकडे आईने पण आहे. आता नाश्ता करतो आणि तुम्हाला भेटतो. हे बघा गाईज, आपण आता इंदूपूरला उतरलो. आता इकडनं अजून एक बस, ती डायरेक्ट आता आपल्याला कद्रीला नेणार. तर मग गाईज, आपण बसची वेट करूया. जशी बस येईल तशी मी तुम्हाला दाखवेलच. गाईज, इंदूपूरच्या बस स्टँडवर आम्ही बसले आहेत. हे बघा किती मोठा बस स्टँड आहे. बसण्यासाठी पण भरपूर मोठी जागा आहे. ही कोणती तरी बस लागली. हीच बस आहे आपली कद्रीला जाण्यासाठी. तर मग चला बसमध्ये चढूया आपण. चला गाईज, कद्रीला उतरले आता. हे बघा आई आणि मम्मी उतरत आहे. आता इकडनं मंदिरात जाऊया आणि तिकडनं सर्वात आधी रूम बुक करूया आणि भेटूया रूमवर. इथे रूम बुक करायला आपण आले आहे. या लॉजमध्ये
आम्ही रूम बुक केलोय, तर आतमध्ये जाऊन बघूया रूम कसा आहे. हे इकडनं जाण्याचा रस्ता. बाहेरूनच छान वाटतोय लॉज, आतमध्ये नक्कीच छान असणार. चला मग आता डिरेक्ट तुम्हाला रूमवर नेते. हे बघा सागर खोलत आहे रूम, तीच आपली रूम आहे. हे बघा छान आहे रूम. 2 बेड आहे, चेअर पण आहे. हा बघा पडला आले आले. वाव, हा बाथरूम आहे. मिरर. आता मी फ्रेश वगैरे होते आणि मग भेटूया. बाय. चला आता फ्रेश झालोय आम्ही. दिवसभर वाट बघून आम्ही 1 वाजल्यापासून वाट बघतोय आणि फायनली 5 वाजता आम्हाला रूम भेटली आहे. ती मंदिर ट्रस्टीची रूम आहे. आम्ही आता आंध्र प्रदेशमध्ये आहे. नरसिंह स्वामी यांचं मंदिर आहे आंध्र प्रदेशमध्ये. तर पहिल्यांदाच आलो आहे, माझा पण अनुभव पहिल्यांदाच आहे. तर रूम पण आम्हाला स्वस्त पडली. आता फ्रेश वगैरे झालो आहे आम्ही आणि आता मंदिरात जाणार दर्शनाला. तिकडे अलाउड नाही आम्हाला फोटो वगैरे किंवा व्हिडिओ वगैरे काढायला, तर आम्ही तिकडे मोबाईल वगैरे कॅरी नाही करणार. पण आम्हाला एक इथे प्रॉब्लेम येतो आहे. पण आम्ही काय बोलतो समोरच्याला काही कळत नाही आणि समोरचा काय बोलतो आम्हाला काही कळत नाही, असा प्रॉब्लेम आहे. तर चला दर्शन करून भेटू आपण. बाय. तर गाईस आपण जेवायला जाऊया, भूक खूप लागली आहे. तर चला मग. हे बघा लाईन लागली आहे जेवणासाठी. देवाचा प्रसाद आहे इथे. तर मी तुम्हाला आतमध्ये दाखवते काय जेवण आहे. नरसिंह स्वामीचा प्रसाद खाण्यासाठी बघा किती लोक आले. आता प्रसाद वाढतीलच जेवायला. ఒక్కరికి అన్నదానం చేస్తే అంతటి పుణ్యం లభిస్తుందని పురాణాలు చెబుతున్నాయి. అన్నదానంలకు విరాళం ఇచ్చి స్వామివారి ఆశీస్సులు పొందగలరు. అన్నదానం ఉండదు. ಕಾಫಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ 1 ಲಕ್ಷ भात पण आलाय. डाळ. चला मग गाईस जेवून झाल्यावर भेटूयात.
दर्शन खूप छान झालं आहे आणि तिथे मोबाईल अलाउड नव्हतं, सो मग आम्ही तिकडे काही व्हिडिओ शूट नाही केले, पण बाहेरून केलो आहे देवळाचं शूटिंग, तर सो ते तुम्हाला बघायला भेटेल. आणि जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. बाय.